ना ते पण मग कोणाला पण म्हणजे असं गोळ्या मारू शकतात ना हो. कर्फ्यू मध्ये. कर्फ्यूमध्ये त्यांना पूर्ण अधिकार असतो. अधिक हो, तर ते काही करू शकले असते. बरोबर. पण मग ती स्वामींची कृपा आम्हाला हं, आमची गाडी एवढी गोल 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 फिरली एवढ्या काठमांडूमध्ये. हं. तिथून फक्त एक 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर पशुपतीनाथचं मंदिर होतं. हां, हां, हां. मग म्हटलं आता गेले बी तरी तुम्हाला म्हणे मंदिर काय उघडं राहणारच नाही बा. आता तर बंदच आहे म्हणे. हां. सकाळी पण नाही. आणि हं, हं. हॉटेलची परिस्थिती बी काय आहे काय नाही कारण हॉटेल्स पण जाळले होते ना. हो, हो, हो. मग तिथून आम्ही गाडी फिरवली आणि रिटर्नला झालो मग. मग बापरे! परत तेवढा घाट अन ते आम्हाला रात्रच झाली. एक एक खाली उतरल्यानंतर एक गाव होतं. हां, तिथं यायला. मग आम्ही सकाळी तिथं आलो. हां. तिथं थांबल्यानंतर एका हॉटेलवर मग वॉशरूम, तोंड, हातपाय सगळं धुतलं. हां, हां. आणि कोणी नाश्ता केला, कोणी चहा पिला आणि तसंच मग निघालो परत आम्ही. मग बापरे! हां. हो, मग पुढे गेल्यानंतर ना सगळीकडे मग हे उभेच होते ना. पुढे काही जाऊ देत नव्हते आम्हाला बरोबर. हां, मिलिटरीवाले. हां. पण म्हटलं स्वामी आता आम्हाला कसं तरी बाहेर काढा तुम्ही कसं तरी करा. माझं सारखं मी ते मंत्र लिहितेय. काल हं, स्तोत्र चालू आहे माझा हं. आणि स्वामींना धावा चालूच आहे. हां, हां, हां. मग तिथं त्यांनी आम्हाला थोडा वेळ थांबवलं त्या मिलिटरीवाल्यांनी. अच्छा. हां. आम्ही खूप इकडे म्हणजे लांबचे बाहेरचे आहेत वगैरे असं त्यांना विनंती केली. पण ते बोलले ठीक आहे म्हणे. हं. आम्ही तुम्हाला सोडू पण पुढचे जे आहेत ना ते सोडतील की नाही त्यांना आम्ही नाही सांगू शकत. यांची गाडी सोडा असं. हां, हां, हां. मग? मग त्यांची गाडी पुढे हं. एक गाडी पाठीमागे आणि आमची गाडीमध्ये. बापरे! आम्हाला त्यांनी घेतलं पुढच्या याच्यापर्यंत. अच्छा. हां, हां, हां. हां. म्हणजे कोणतीच गाडीला घेतलं नाही ना आमच्या गाडीला कसं घ्यावं? स्वामींची कृपा. ओह! खरंच, खरंच हो ताई. हे तर माझ्या ती डोक्यातच नाही आलं. हां. हां. कोणत्याच गाडीला नाही घेतलं त्यांनी. फक्त आमची गाडी. ती 1 मिनिटची गाडी पुढे, एक मागे, आमची गाडी मध्ये. बापरे! पण मग तुमच्या तरी डेअरिंगला मानलं पाहिजे. हो ना, हो ना. हं, मग तरी आम्ही ना 1-2 तासाच्या म्हणजे तोपर्यंत हं. गाडी चालली आमची. हां, हां, हां. तिथं आल्यानंतर पुढचे मात्र नव्हते सोडत आम्हाला. तिथं हां. मग सगळ्या गाड्या थांबवल्या होत्या. बरं. हां, हां. असं छोटंसं गाव होतं. हां, हां, तिथे एक मंदिर वगैरे पण होतं. मग काही लोक तिथं थांबले होते. हां. आणि आम्ही मग एक घर होतं छोटंसं तिथं गाडी लावून दिली. अच्छा. हां, आणि एक असं छोटासा मठ सारखं होतं. तिथं मग मोकळी जागा होती. हां. मग त्यांनी आम्हाला दिवसभर असं खूप गरम पण होत होतं तिथं. मग त्यांनी आम्हाला दिली जागा. तिथं वॉशरूम वगैरे सगळं होतं. मग अय्यो! खायला-प्यायला काही नव्हतं फक्त. पण मग ते आराम करायला कोणी